मित्रांनो, मनोज जरांगे हे नाव तुम्ही ऐकलंच असाल. अगदी प्रकाश झोतात आहेत ते आता. त्यांची जी कामगिरी आहे ती दैदिप्यमान आहे, असं झालं दिसून येते. मित्रांनो, एक सामान्य व्यक्ती ती स्वतःला काय सांगते, मी अशिक्षित आहे, मी गरीब आहे, मी पत्र्याच्या घरात राहणारा व्यक्ती आहे, असं ती स्वतःचा उल्लेख करते, स्वतःची माहिती देते. असे हे मनोज जरांगे. एवढे प्रकाश झोतात कसे आलेत, एवढे नामचीन कसे झालेत? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजे केळुसकर. मित्रांनो, मनोज जरांगे हे नाव तुम्ही ऐकलंच असाल. अगदी प्रकाश झोतात आहेत ते आता. त्यांची जी कामगिरी आहे ती दैदिप्यमान आहे, असं झालं दिसून येते. मित्रांनो, एक सामान्य व्यक्ती ती स्वतःला काय सांगते, मी अशिक्षित आहे, मी गरीब आहे, मी पत्र्याच्या घरात राहणारा व्यक्ती आहे, असा ती स्वतःचा उल्लेख करते, स्वतःची माहिती देते. असे हे मनोज जरांगे. एवढे प्रकाश झोतात कसे आलेत, एवढे नामचीन कसे झालेत, हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. मराठा आरक्षण ही गोष्ट आज आहे आणि कालच निर्माण झाली का, काही दिवसापूर्वीच निर्माण झाली का, किंवा काय 5 वर्षातच निर्माण झाली का मित्रांनो? तर नाही. बरीच वर्ष गेली या मराठा आरक्षणाबद्दल आंदोलनं छेडली गेलीत. मित्रांनो, लक्षात घ्या. मग त्या आंदोलनाचं काय झालं, त्या आंदोलनाचं काय झालं, मग ती का शमलीत, कुठे गायब झालीत, हा एक प्रश्न आहे. मग आता जो काय प्रभाव मनोज जरांगेचा दिसतोय, हा प्रभाव कुठून आला, हा कुठून निर्माण झाला? मंत्री, संत्री, आमदार, खासदार, नेते, अभिनेते सर्व त्यांना भेटायला चालले. अंतरवली सराटीमधले ही व्यक्ती, त्या गावामध्ये त्याने ते आंदोलन छेडलं होतं. सुरुवातीला कोणालाच काय माहिती नव्हतं. 4-5 दिवस अगदी ते तिथे उपोषणाला बसले होते. मग मीडियाने त्याला मोठं केलं. ते मोठे कसे झालेत ते तुम्हाला सांगते. त्याला मीडियाने मोठं केलं. आता मीडिया, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, हे मोठं का करतायत? कारण त्यांचे सुद्धा हेतू आहेत, त्यांचे सुद्धा मतलब आहे, त्यांचा सुद्धा स्वार्थ आहे. मित्रांनो, आता हे स्वार्थ काय आहे? तर राजकीय दृष्ट्या त्यांचा काही स्वार्थ आहे. कुठली मीडिया, कुठलं न्यूज चॅनल कोणाचं तरी समर्थन करते, ती जर पार्टी आली सरकारमध्ये, त्या पार्टीने जर सरकार स्थापन केलं तर आपलं भलं होईल, आपलं न्यूज चॅनल अगदी जोमात चालेल, आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो त्या सरकारमधून, असे विचार करणारे हे पत्रकार आहेत, ज्याला आपण चौथा स्तंभ समजतो. अशा ह्या लबाड, धूर्त, मतलबी पत्रकारांमुळे आज मनोज जरांगे प्रकाश झोतात आहेत. दुसरं कारण काय आहे? तर राजकीय सपोर्ट. मित्रांनो, एक सामान्य व्यक्ती रातोरात काही क्षणातच प्रकाश झोतात येते, नामचीन होते. मग ह्याच्या मागे असं काहीतरी गुपित असते, असं काहीतरी कारण असते, जे कारण त्याला प्रभावित करते. ते कारण काय? तर एकतर मीडिया आणि दुसरं म्हणजे राजकीय हेतू. मित्रांनो, या मनोज जरांगेला रातोरात प्रकाश झोतात आणण्याचं काम एकतर मीडियाने केलं आणि दुसरं म्हणजे राजकीय हेतू. तर हा राजकीय हेतू कोणाचा होता? हा राजकीय हेतू होता शरद पवारांचा. हे आता जगजाहीर आहे मित्रांनो, हे सर्वश्रुत आहे, हे आता कुठूनही लपलेलं नाही आहे. आणि मनोज जरांगेने आपल्या वर्तवणुकीमध्ये, आपल्या वक्तव्यामधून ते दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, मनोज जरांगेने आतापर्यंत आज तगायत
जी काय वक्तव्य केली, जी काय त्यांचं वर्तवणूक आहे, हे बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. मित्रांनो, त्याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गरळ ओकलेली आहे, पण त्यांनी चुकून सुद्धा पवार कुटुंबियांबद्दल गरळ ओकलेली नाही आहे. मग ते अजितदादा पवार असो, सुप्रिया सुळे असो किंवा शरदचंद्रजी पवार असो. मग मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे. जर शरदचंद्रजी पवार यांच्या ते विरोधात बोलत नाही आहेत, याचा अर्थ काय याला? शरदचंद्रजी पवार हे त्यांचे समर्थक आहेत, त्यांना पाठबळ देणारे आहेत, त्यांना उभारी देणारे आहेत, त्यांना प्रकाश झोतात आणणारे आहेत. मित्रांनो, ही सरळ साधी गोष्ट आहे. शरदचंद्रजी पवार हे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं अनेक वेळा. मग त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्या कार्यकालामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण का मिळवून दिलं नाही? मराठ्यांचे ते नेते म्हणून स्वतःचा गौरव करून घेत होते, जाणता राजा म्हणून स्वतःचा गौरव करून घेत होते. मग अशा या जाणत्या राजाने, अशा या मराठा नेत्याने त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी मराठ्यांना आरक्षण का मिळवून दिलं नाही, का मिळवून देऊ शकले नाही? मित्रांनो, याचं उत्तर साफ आहे, नीट अँड क्लीन आहे, स्वच्छ आहे. ते म्हणजे मराठ्यांना आरक्षण कोणीही मिळवून देऊ शकत नाही. मराठा ह्या जातीवरती, ह्या नावावरती ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आरक्षण समजून घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मिळवून देऊ शकत नाही. पहिल्यांदा आरक्षण समजून घेऊया. संविधान ज्यांनी लिहिलं, ज्यांनी संविधान जगासमोर आणलं, मांडलं, ठेवलं, ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त 10 वर्ष आरक्षण होतं. आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी होतं आणि त्याचे पुढे 5 ते 10 वर्ष त्याला फक्त एक पुढे वाढ मिळेल. तर का? जर 10 वर्षात ज्या गरजा आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुढे त्याला 5 वर्ष, आणखीन पुढे 5 वर्ष, असं 20 वर्षाचा तो कालावधी होता. मग तुम्ही म्हणाल 20 वर्षाचा जर कालावधी होता, तर त्यानंतर आता इतके वर्ष, 70 वर्ष ओलांडून गेली, आता 75 ओलांडली. मित्रांनो, तरी सुद्धा हे आरक्षण चालू आहे. मग याच्या मागचं कारण काय आहे? मित्रांनो, याच्या मागचं कारण काय आहे? तर राजकारण, त्याचे राजकीय फायदे उचलणे, लोकांना संभ्रम करून, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून, लोकांची दिशाभूल करून फक्त मतं साधणं, आपलं राजकीय भवितव्य उज्ज्वल करून घेणं, आपली राजकीय पोळी भाजणं, हे समजणं गरजेचं आहे. आता हा आरक्षण हा विषय आलाच का? मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पूर्वी जे काय भेदाभेद होती, जे काय त्याच्यामध्ये एक मनमुठाव होता, त्यामुळे ज्यांच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं होतं, ज्या जातींकडे दुर्लक्षित केलं गेलं होतं, अशा जातींना प्रमुख प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे आरक्षण आहे. अशा जातींना प्रमुख प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे आरक्षण होतं. ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, ज्यांची गळचेपी झाली होती, अशा जातींना प्रमुख प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे आरक्षण होतं. मग या आरक्षणामुळे ती गोष्ट सफल झाली का? ती पूर्णत्वास आली का? मित्रांनो, तर नाही. कारण का? तर राजकीय इच्छाशक्ती नाहीये. राजकीय इच्छाशक्ती नाहीये. अजूनही ते वंचित आहेत. अजूनही बरेचसे लोक, बरेचशा जाती वंचित राहिले. कारण ज्यांना आरक्षण मिळालं त्या जातींमध्ये ज्यांना आरक्षण मिळालं आणि त्यांनी आपापल्या कुटुंबाचं भलं केलं, त्यांनी ते आरक्षण सोडलं नाही मित्रांनो. ते पिढ्यानपिढ्या पुढे ते त्याचा फायदा उचलत गेले. त्यामुळे उर्वरित जी समाज आहे, जो वंचित आहे, त्यांना त्याचा फायदा मिळवता आला नाही. म्हणजे त्याच जातीचा ज्या जातीला
मुख्य प्रवाहात संधी नव्हती, त्या जातीतील काही लोकांनी मुख्य प्रवाहात आपले हात धुतलेत, गंगा स्नान केला. त्या काही लोकांनी फक्त आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी त्याचा वापर केला. त्या पिढ्यानपिढ्या त्याचा उपभोग घेतला. पण आपल्या जातीतील इतर जे दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, त्यांचा विचार नाही केला. त्यामुळे ही गोष्ट काय झाली, पुढे चालत राहिली. मित्रांनो लक्षात घ्या, ही सर्वात मोठी भयावह गोष्ट आहे मित्रांनो. आणि ह्या आरक्षणामुळे काय हो झालं, तर हिंदूंमध्ये जातीभेद तसाच राहिला. आरक्षण का आणलं होतं, तर जातीभेद संपवण्यासाठी. आरक्षणाचा हेतू काय होता, तर जातीभेद संपवण्यासाठी. ती उद्दिष्ट सफल झालीत का मित्रांनो, तर नाही. उलट या आरक्षणाचा वापर करून जातीभेद आणखीन, ती दर्या आणखीन वाढवली. त्या दोन जातीमधील दरी आणखीन वाढवली गेली. 2024 मध्ये तुम्हाला ते दिसून आलंच असेल. राहुल गांधी हे हिंदूमधील जातींबद्दल बोलत होते आणि जातीगत जनगणना आणण्यासाठी ते अगदी हे झालेत, लालायित झालेत. त्यांनी ते अगदी ह्याच्यामध्ये संसदेमध्ये छातीठोक सांगितले, जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मित्रांनो, याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण एकच आहे, आपलं राजकीय पोळ्या भाजणं, आपला राजकीय अस्तित्व टिकवणं, आपला मतलब, आपला स्वार्थ साधणं. याच्या पलीकडे त्या जातीशी त्यांना काही लेणं देणं नाही, त्यांचा काही मतलब नाही आहे. आणि हाच राजकीय हेतू मित्रांनो काय होते, आजही तुम्हाला दिसतोय. आता ह्या मनोज जरांगेचा जो विषय चालू आहे, मनोज जरांगे आता एवढं प्रकाश झोतात आहेत, नामचीन झाले, मराठ्यांचे एकमेव नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते. याला कारण का, तर राजकारण. आता शरद पवारांचं राजकारण तुम्हाला समजलं, काँग्रेसचं राजकारण तुम्हाला समजलं. आता याच्या उलट भाजपाचं राजकारण, शिवसेनेचं राजकारण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यामागे शिवसेनेचं भाजपाचं राजकारण काय आहे, तर ते वाट बघत बसले. ज्यावेळी मनोज जरांगे त्या उपोषणाला बसलेत त्यावेळी ते वाट बघत बसलेत. काय वाट बघत बसले, त्यांना संधी देत बसलेत. आणि ही संधी कशाबद्दल होती, कशासाठी होती, तर शरद पवारांचं भांडं फुटेल. आणि सामान्य एक व्यक्ती बसली आहे, ती असं काय करू शकेल, अशी काय राजकीय ढवळाढवळ करू शकेल, असं त्यांनी काय ठेवलं आपल्या मनात, एक हे ग्रह करून निर्माण केला. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, गाफील राहिलेत. का गाफील राहिलेत, तर कळत नकळत आपल्या पक्षाला त्याचा लाभ उठवता येईल. शरद पवार हे जर बदनाम झाले तर आपल्या पक्षाला लाभ उठवता येईल, असं करून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मनोज जरांगे जेवढं काय वागतील, जेवढं काय करतील, त्याच्यामुळे ते बदनाम होतील, असं त्याच्याकडे दुर्लक्ष करून मनोज जरांगेंना ते हवा देत बसले. म्हणजे दोन्ही बाजून आपला राजकीय फायदा उचलण्याचा यांनी प्रयत्न केला. आणि मनोज जरांगे हा त्याचा काय आहे, यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली गेली. एका संघटनेने म्हणजे काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने सरळ सरळ त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्या मागे उभे राहिलेत, त्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक मदत केली. या उलट भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने काय केलं, त्यांचं भांडं फुटेल, हे याचा गैरसमज निर्माण करून किंवा ह्या उद्देशाने त्यांना ते हवा देत बसले.
म्हणजे त्या एका ठिणगीला हुंकर मारणारे कोण आहेत? तर हे सगळे राजकीय पक्ष. एकमेव पक्ष सोडून, तो एकमेव पक्ष म्हणजे कोण? तर राज ठाकरेंचा मनसे पक्ष. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आरक्षण मिळणार नाही, मिळू शकणार नाही, काळ्या दगडाची रेघ आहे. आणि मनोज जरांगे जी काय मागणी करतायत ती कायद्याने नियमाने चुकीची आहे. मित्रांनो, आरक्षण हा जो विषय आहे तो 50%चाच आहे. 50% आरक्षित आणि 50% खुल्या वर्गासाठी आहे. ह्या खुल्या वर्गासाठी जो 50% आहे त्याच्यात छेडछाड करू शकणार नाही. आणि जर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? वादावाद निर्माण होईल, जातींमध्ये वितुष्ट निर्माण होईल. मित्रांनो लक्षात घ्या. किंवा 50% जे आरक्षण आहे त्याच्यामधील ओबीसी यांच्यामधला जर वाटा काढून घ्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा वादावाद निर्माण होईल. आणि ते दिसून येते मित्रांनो. ह्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ती शक्यच गोष्ट नाही आहे, ती अशक्य गोष्ट आहे. त्याच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे मराठा ही जातच नाही आहे. मराठा ही जातच नाही आहे, तर कुणबी ही जात आहे. मराठे हे कुणबी आहेत. जर ते स्वतःला मराठा समजत असतील, छत्रपती शिवाजी महाराज हे जातीने कुणबी होते. आणि जर मराठा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजत असतील तर जातीने ते कुणबी आहेत. जर ते कुणबी असतील, त्यांचे जी प्रमाणपत्र त्यांना मिळाली तरच त्यांना ते आरक्षण मिळू शकते, अन्यथा नाही. मित्रांनो लक्षात घ्या, ही सरळ साधी गोष्ट आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. मग मनोज जरांगे जे पोत तिळकीनी सांगतायत, जे काय आदळ आपट करतायत, जे काय शिव्यागाळ करतायत, जे काही वक्तव्य करतायत, बेलगाम जे वक्तव्य करतायत, त्याच्या मागे कारण काय आहे? तर फक्त आणि फक्त राजकारण. मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकणं, मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसणं. मित्रांनो लक्षात घ्या, आपापला राजकीय हेतू साध्य करणं. आता मनोज जरांगे सुद्धा निवडणुकीसाठी काय करतायत? प्रयत्न करत आहेत. कदाचित ते एखाद्या पार्टीचं हे सुद्धा घोषणा सुद्धा करतील, एखाद्या पार्टीची घोषणा सुद्धा करतील. आता त्यांचं काय? अगदी महत्वाकांक्षा वाढलेली आहेत. आता त्यांच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या. आता ते शरद पवारांना सुद्धा जुमानणार नाहीत. कारण त्यांना आता काय वाटते, मी माझ्या बळावर, माझ्या क्षमतेवरती हे आंदोलन उभं केलेलं आहे. हे आंदोलन उभं केलेलं आहे मित्रांनो. पण तसं नाही आहे. ह्या आंदोलनाची हवा कधीही निघू शकते. काही काळापुरती, काही परिस्थितीपुरती या आंदोलनाचा लाभ मनोज जरांगे उठवू शकतात राजकीय दृष्ट्या, जसं अरविंद केजरीवाल यांनी उठवलं. पण आता मित्रांनो, एकदा अरविंद केजरीवाल यांनी जे काय प्रताप करून दाखवले, त्यानंतर आता भारतीय जनता, महाराष्ट्रातील जनता आता सतर्क झालेली आहे. त्यामुळे मनोज जरांगेवरती किती विश्वास ठेवतील सांगता येत नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. मित्रांनो, आणखी एक मी तुम्हाला उदाहरण देतो, जिवंत उदाहरण, माझ्या जवळचं उदाहरण. ते म्हणजे माझी सोसायटी आणि सोसायटीचं काय आहे? पुनर्विकास. आणि हे पुनर्विकास करण्यासाठी आमचे सेक्रेटरी, अध्यक्ष लालायित झालेले आहेत. आणि काय करतायत? कायदा नियम धाब्यावर बसून काय करतायत? प्रयत्न करतायत. एका मर्यादेपर्यंत त्यांना दिसते की मी यश साध्य करतोय, यश संपादन करतोय. जे आमच्या सोसायटीतील जे काही सभासद आहेत त्यांच्या तोंडाला पानं पुसतायत. पण मित्रांनो, कायदा आणि नियम ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही ना. कायदा, नियम आणि हक्क एका मर्यादेपर्यंत ठीक आहे ना, लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यापर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर तुमचं पितळ उघडं पडणार आहे, तुम्ही तोंडावर आपटणार आहात. आणि अशीच ही नेमकी गोष्ट आज या जरांगे पाटील यांच्याबद्दल घडते. म्हणजे मी माझं जिवंत उदाहरण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, जे मी भोगतोय, बघतोय. त्याबद्दल मी तुमच्यासमोर एक माझं मत प्रकटीकरण केलं आहे.
याच्यावरती मी व्हिडिओ बनवले आहेत रिडेव्हलपिंगवरती, तेही तुम्ही जाऊन बघू शकता. रिडेव्हलपिंग कशा प्रकारे केली जाते. असो मित्रांनो, तर विषय काय आहे? मनोज जरांगे. मग मनोज जरांगे यांच्या मागे जी काय राजकीय ताकद उभी आहे ती फक्त तात्पुरती आहे मित्रांनो, काही क्षणापुरती आहे. जसं अरविंद केजरीवाल अण्णा हजारेंच्या त्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि अण्णा आंदोलनाला त्याने हवा दिली. त्यांचा राजकीय हेतू साफ होता, स्वच्छ होता. त्यांना राजकारणात यायचं होतं, म्हणून त्यांनी फक्त काय केलं? अण्णा हजारेचा आधार घेतला. हे दिसून आलं ना नंतर, कारण जोपर्यंत ते आंदोलनामध्ये होते तोपर्यंत अगदी आपल्या मुलाबाळांचे हे घेतली त्यांनी, काय घेतलीत? शपथा घेतल्या की मी राजकारणात येणार नाही. राजकारण म्हणजे दलदल आहे, चिखल आहे. त्या खुर्चीवर बसलेला प्रत्येक माणूस भ्रष्टाचारी होतो आणि त्यांनी ते दाखवून पण दिलं. त्या खुर्चीवर बसल्याबरोबर ते भ्रष्टाचारी सुद्धा झाले. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांनी ते खरं सांगितलं. त्या खुर्चीवर बसला की माणूस भ्रष्टाचारी होतो. मित्रांनो बघा, रातोरात ते प्रकाश झोतात आलेत, रातोरात त्यांनी पार्टी बनवली, रातोरात त्यांनी निवडणुका लढवल्या आणि आता काय अवस्था आहे त्यांची? काय अवस्था आहे? त्यांचा आता उतरता ग्राफ सुरू झालेला आहे. मित्रांनो, शॉर्टकट फटाफट हा काही काळापुरता असतो, काही क्षणापुरता असतो. त्यानंतर त्याची वाताहत आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांची वाताहत, याच्या पलीकडे दुसरं काही हातात येत नाही. याच्या पलीकडे दुसरं काहीही हातात येत नाही. मित्रांनो, हीच अवस्था आता या जरांगे पाटलांची होणार आहे. आणि त्यासाठी कुठलं रॉकेट सायन्स समजून घेण्याची गरज नाही, भविष्य सांगण्याची गरज नाही मित्रांनो. आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य, आणि आजचं वर्तमान आणि वर्तणूक जर तुम्ही बघितलं जरांगे पाटलाचं, तुम्हाला तेच दिसून येईल. काही क्षणापुरता हा काय आहे? प्रकाश आहे, प्रकाशाचा झोत आहे, ही फडफडणारी ज्योत आहे, ती कधीतरी विझणार आहे. आणि हे तेल आता संपुष्टात आलेलं आहे. हे तेल कुठलं आहे? तर राजकीय त्यांना पाठबळ. ते कुठल्याही क्षणी संपून जाऊ शकते. कुठल्याही क्षणी त्या तेलाचा हे आहे, त्या उपयोग आहे त्या वातीला, तो संपून जाऊ शकतो आणि ती वात विझू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मनोज जरांगे आताचे नुकतंच त्यांनी एक विधान सुद्धा केलंय. मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता तुमच्या त्या आरक्षणामध्ये मुसलमानांचा प्रश्न कुठून आला? कुठून हा विषय आला? तर आता नुकतंच एक MMMचे नेते त्यांना भेटून गेलेत. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना भेटून गेलेत, त्यांची गळाभेट घेऊन गेलेत. त्यामुळे हे त्यांचं वक्तव्य आहे. मित्रांनो, ह्याच्या मागे काय आहे? फक्त राजकारण आहे. मुसलमानांना सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे असंही त्यांचं वक्तव्य आहे. आता विचार करा मित्रांनो, कुठे डोक्यावर पडली ही व्यक्ती? कुठल्या डोक्यातून काय काय त्याच्या गोष्ट निघते आहे? राजकीय हेतू आहे याच्या मागे. एक MIMचे नेते जलील म्हणून त्यांना भेटून गेलेत आणि ह्या त्यांच्या भेटीमुळे त्यांच्या डोक्यात ही हवा घुसली आणि त्यांनी दिलेले हे वक्तव्य आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मनोज जरांगे हे खरोखर नेते आहेत का? हे खरोखर त्या मराठा जातीचे नेते आहेत का? त्यांचे आधारस्तंभ आहेत का? तुम्हाला काय वाटते?
वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.